शेतकरी मित्रांनो, जी बैठक ठरलेली होती माननीय तुपकर आणि माननीय मुख्यमंत्री यांची काल 4 वाजता बैठक होणार होती. ती बैठक 4 वाजले 4च्या नंतर परत ती संध्याकाळी नियोजन करण्यात आलं, परंतु संध्याकाळी ही बैठक झालेली नाही. त्याच्यानंतर संध्याकाळी त्यांना शब्द देण्यात आला, की उद्या सकाळी आपण बैठक निश्चित घेऊ आणि अखेर ती बैठक आज झाली आणि बैठकीसाठी माननीय तुपकर व माननीय मुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक झाली आणि ज्या सरसकट कर्जमाफी व विनाअट कर्जमाफीसाठी ज्या मागण्या तुपकर यांच्या होत्या, त्या मागण्या अशा 28 मागण्या त्यांनी माननीय मुख्यमंत्री यांच्यासमोर ठेवल्या. त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री यांनी ज्या 28 मागण्या आहेत त्याच्यामध्ये 2019 मधील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या. 50,000चा लाभ 2019च्या शेतकऱ्यांना परवडणार नाही. त्यामुळे 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं होतं, अशाही शेतकऱ्यांना यावेळची संपूर्ण कर्जमाफी द्या. 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. त्याचबरोबर प्रोत्साहन अनुदानामध्ये 1.5 लाखची मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे. कारण प्रोत्साहन सध्या राज्य शासनाकडून 50,000 रुपये देण्यात येत आहे आणि हे 50,000 रुपये अनुदान न देता 1.5 लाख रुपये प्रोत्साहन शेतकऱ्यांना देण्याची त्यांनी मागणी केली आहे. त्याचबरोबर जे निकष लावण्यात आलेले आहेत त्यात प्रोत्साहनासाठी 25, 26, 26, 27ची जी अट टाकण्यात आलेली आहे, ती अट काढण्याची ही मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम 2025चा पीक विमा आहे, तो पीक विमा वाटप करण्याची ही मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांचं कर्ज OTS आहे, OTSमध्ये त्यांना निधीची गरज लागणार आहे, त्यासाठी राज्य शासनाकडून जो निधी मंजूर करण्यात येतो, तो मंजूर निधी डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये देऊन मग उर्वरित पैसे त्या शेतकऱ्यांना भरण्याची मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली. त्यामुळं या ज्या मागण्या आज त्यांनी मागण्या केलेल्या आहेत, 2019 असो, सरसकट कर्जमाफी असो, विनाअट कर्जमाफी असो, त्याचबरोबर प्रोत्साहनमध्ये अनुदानामध्ये वाढ, निकष नियम अटी काढण्याची ही मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे. त्यामुळं एकूण 28 मागण्या त्यांनी राज्य सरकारसमोर ठेवलेल्या आहेत. त्या 28 मागण्यामध्ये पीक विम्याचाही विषय आहे, ट्रिगरचा विषय आहे. सर्व मागण्या या त्यांनी माननीय मुख्यमंत्री यांच्यासमोर ठेवल्या आणि महत्त्वाचं म्हणजे सध्या जी कर्जमाफी फक्त 2 लाख शेतकऱ्यांची 2 लाख थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांची करण्यात येत आहे, त्यामध्ये खरीप हंगाम 2025मध्येही ज्या शेतकऱ्यांना कर्ज घेतलेला आहे अशाही शेतकऱ्यांचा समावेश करण्याची मागणी त्यांनी आज लावून धरली होती. यामध्ये माननीय तुपकर यांनी स्पष्ट केलं की झालेली बैठक ही सकारात्मक झाली आणि ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावर राज्य सरकार सकारात्मक आहे अशी माहिती माननीय मुख्यमंत्री यांनी दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळं ज्या मागण्या देण्यात आलेल्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर आम्ही यामध्ये निश्चित मार्ग काढून तुम्हाला सकारात्मक अशी कर्जमाफी निश्चित करू आणि ज्या मागण्या त्यांच्या केलेल्या आहेत त्या मागण्या हा संपूर्ण मान्य केल्या जातील असं माननीय मुख्यमंत्री यांनी शब्द दिला असल्याचेही तुपकर यांनी स्पष्ट केलं आहे. तुपकरांना हेही माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्हाला झाडावर चढायची वेळ येऊ देणार नाही, निश्चित सकारात्मक निर्णय आम्ही या कर्जमाफीमध्ये घेऊ अशी मागणी अशी माहिती माननीय मुख्यमंत्री यांनी दिली असल्याचे माननीय तुपकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं 2019 मधील शेतकरी, वाढीव प्रोत्साहनाची वाट बघत असलेले शेतकरी, प्रोत्साहनासाठी निकष लागू असलेले शेतकरी आणि महत्त्वाचं म्हणजे खरीप हंगाम 2025मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं अशाही शेतकऱ्यांना कर्जमाफी, हे जे मुद्दे आहेत ते मुद्दे माननीय तुपकर यांनी माननीय मुख्यमंत्र्यांसमोर ठेवलेले आहेत आणि या सर्व गोष्टीसाठी माननीय मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे स्पष्ट संकेत स्वतः माननीय तुपकर यांनी दिलेले आहे. त्यामुळं कुठंतरी राज्य सरकार या कर्जमाफीमध्ये बदल करणार का, हा जो प्रश्न होता तो आता प्रश्न मिटेल अशी अपेक्षा सध्या तरी वाटते. परंतु माननीय मुख्यमंत्री यांनी या सर्वांसाठी मार्ग कधी काढणार हा मात्र शब्द त्यांनी दिलेला नाही. परंतु तुपकर यांनी स्पष्ट केले की आम्ही 1 आठवड्यापर्यंत दिलेल्या मागण्या ह्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही पुढची आंदोलनाची दिशा निश्चित ठरवू. 8 ते 10 दिवस आम्ही वाट पाहू. माननीय मुख्यमंत्री सकारात्मक आहेत असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे सकारात्मक असल्यामुळं निश्चित या बाबी त्यांनी मान्य करतील अशी खंतही त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळं एक दिलासादायक अपडेट ते म्हणजे 2019 मधील शेतकरी, प्रोत्साहनवाले शेतकरी
त्याचबरोबर खरीप हंगाम 2025मध्ये कर्ज घेतलेले शेतकरी आणि प्रोत्साहनासाठी ज्या नियम अटी निकष लावण्यात आलेले आहेत असे शेतकरी, या सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा मिळणार आहे जर राज्य सरकारने यामध्ये जर बदल केला तर. कारण खूप दिवसापासून बैठक होत नव्हती. अखेर बैठक तुपकर यांनी घेतली. कालचं विधिमंडळामध्ये जे केलेलं त्यानं आंदोलन आहे ते आंदोलन कुठंतरी यशस्वी झालं म्हणायला काय हरकत नाही आहे. त्यामुळे एक सकारात्मक निर्णय निश्चित करू असं त्यांनी शब्द दिले असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे की या सर्व गोष्टीची अंमलबजावणी नेमकी कधी होते. कारण राज्य सरकार स्पष्ट संकेत तुपकर यांना दिलेत, परंतु निर्णय घेईल का हा सर्वांच्या मनात एक संशय आहे. त्यामुळे आता हे संशयच राहणार का या संशयातून मार्ग निघणार हे तुम्हाला 8 ते 10 दिवसानंतरच समजू शकतं. परंतु सध्या तरी या आठवड्यामध्ये थकीत 2 लाखाच्या आतील जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळं राज्यातील 30 सप्टेंबर 2025पर्यंत जे थकीत शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यात या आठवड्यात कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होण्याचे अपडेट आहे. त्यामुळे आता ह्या ज्या बाकीच्या मागण्या आहेत या बाकीच्या मागण्यासाठी किती वेळ लागतो, यावर राज्य सरकार कुठला निर्णय घेतं, जर निर्णय झाला तर तो तुपकरांना मान्य असेल का, या सर्व गोष्टीच्या अपडेटसाठी आपल्याला 8 दिवस वेळ काढावा लागेल. त्यामुळे 2019मधील शेतकरी हे वेटिंगवर राहणार, प्रोत्साहनवालेही वेटिंग राहणार. कारण प्रोत्साहनची मागणी 1.5 लाखाची त्यांनी केलेली आहे. त्यामुळे राज्य सरकार 1.5 लाख रुपये देईल का, या सर्व गोष्टीसाठी आपल्याला 7 ते 8 दिवस वाट पाहावी लागणार. त्याच्यानंतर एक विशाल आंदोलन छेडू जर राज्य सरकारने या मागण्या मान्य केल्या नसल्या तर. कारण मुख्यमंत्र्यांनी तर आता सध्या शब्द दिला आहे, आता शब्द पाळतात का हे पाहणं गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.